जळगाव शहरात अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षा चालकांनी गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी यावेळी केली होती। गॅसचे दर अचानक वाढल्यामुळे रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रवासी आम्हाला तेवढं भाडं देत नाही, मात्र अचानक ही गॅस दरवाढ झाल्यामुळे आम्हाला आमच्या परिवाराचा आता उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न येऊन टाकला आहे। सरकारने याबाबतीत ही गॅस दरवाढ कमी करावी, आमचा विचार करावा अशी मागणी रिक्षा चालकांनी या प्रसंगी केली आहे। आज दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता ही माहिती इच्छादेवी चौक परिसर येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। अमेरिका इराण युद्ध सुरू आहे, मात्र गॅस मिळत नाही, तुम्ही रांगा लावल्या आहे, काय सांगाल? आम्ही सकाळपासून रांगा लावल्या होता, गॅस मिळत नाही, त्यामुळे एकदम परेशान झाले रिक्षावाले ऑटोवाले। काय अडचणीचा सामना करावा लागतोय? अडचणीचा म्हणजे एक तर आम्हाला गॅसच मिळत नाही या ठिकाणी। आम्ही 2-3 तास झाले थांबून या ठिकाणी। गॅसचे भाव पण वाढलेले आहेत का? गॅसचे भाव पण भरपूर वाढून गेले आणि त्या सिंगलचे 10 रुपयाचे सांगा आम्हाला परवडत नाही का? काहीच परवडत नाहीये। पण आता चालू आहे म्हणतात, संसार चालायचं तर करावं लागेल ना काही काही। सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर उपाययोजना केल्याच पाहिजे ना, आम्हाला वेळेवर गॅस मिळाला पाहिजे, आमचे भाडेवाढ झाली पाहिजे। काका, या ठिकाणी जर विचार केला तर सकाळपासून या ठिकाणी रांगा लावल्या आहे तुम्ही, काय सांगणार? मिळतोय का गॅस? जास्त मिळतोय, पण कसं आहे आम्हाला असा वेळ पाहावा जातोय ना आमचा, मग 2-3 तास थांबून नंतर धंदा वगैरे होत नाही आमचा, भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो। नाव सांगा आपलं? यशवंत बाजीराव। मी एवढं परेशान होऊन गेलो आहे गॅसच्या याच्यासाठी की बुवा एवढे एक तास रांगांमध्ये थांबायचं आणि शेवटी गॅस मिळत नाही। इकडे टँकर बनवून जातो आहे, गॅस बनवून जातो आहे आणि लोक 10-20 रुपये व्यवस्था होती, म्हणजे 10 रुपये देत आहेत फक्त आम्हाला, आणि एक तास लाईनमध्ये थांबावं लागतं आम्हाला। परवडतंय का? नाही परवडत साहेब, आम्हाला काहीच परवडत नाही। काय मागणी शासनाला? शासनाला मागणी एवढंच आहे की बुवा गॅसचे जे तुटवडा आहे तो व्यवस्थित सुरळीत व्हावा, दुसरं काहीच नाही आम्हाला। किती वेळापासून रांग लावली? मला कम से कम 1 तास होऊन गेला साहेब, आता इथं 1-1.5 तास होऊन गेला। जास्त हो 10 वाजले आले आणि 12-1 वाजला। नाव सांगा आपलं? रमेश दत्त म्हणून सोनार। दादा, पहिल्या आमच्या गाड्या भाड्याच्या आहे, आम्हाला नाही का सकाळपासून काही परवडत नाही। कमीत कमी आम्ही अडून 9 वाजेपासून उभे आहे, तर 12 वाजले तरी पण आमचं आलं आहे। गॅसचा काही प्रॉब्लेम करा, काही सॉल्टेज करा, काही कमी जास्त हे करायला पाहिजे। गॅसचे भाव वाढत आहे, शेटा भाडा देत आणि कस्टमर म्हणतात 10 रुपये 15 रुपये, काय परवडणार आहे आम्हाला? शासनाने काय विचार करायला पाहिजे आपला? मग आपलं कधी गॅसचं कमी करायला पाहिजे काहीतरी, असं आमची मागणी दादा। नाव सांगा आपलं? गजानन दगडू सुरवाडे।